7 एक लसूण कळ्या आहेत ज्या मी कढईमध्ये टाकलेल्या आहेत। त्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलं आहे आणि त्या लसूण कळ्या अशा मी भाजून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता काळपट रंग झालेला आहे। त्यानंतर एक कांदा जे आहे तो भाजून घ्यायचा, तोही काळपट रंगाचा होईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे, आपण जसा मसाल्याला भाजतो तसा। त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 चम्मच तांदूळ घ्यायचा, तोही भाजून घ्यायचा आणि त्यानंतर 1 चम्मच इथे चना डाळ घ्यायची, तेही भाजून घ्यायचा। आता इथे मी 3 टमाटर घेतलेले आहेत जे की अर्धे अर्धे कट करून घेतलेले आहेत। त्याच कढईमध्ये हे मी टमाटर टाकले, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि टमाटर पण चांगले काळ्या रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता सोबतच आपल्याला फोडणीसाठी अद्रक लसूण लागणार होतं, ते अद्रक लसूण पण इथे आपण ठेचून घ्यायचं आहे, कारण हे फोडणीसाठी लागणार आहे। त्यानंतर आपण जे काही जिन्नस वाटून घेतलं होतं म्हणजेच कांदा, डाळ आणि तांदूळ, ते बारीक होईपर्यंत खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं। कोथिंबीर पण त्यामध्ये टाकायची आणि सोबत खलबत्त्यामध्ये कोथिंबीर पण वाटून घ्यायची। आता हे सगळं जिन्नस बारीक झालेलं आहे, चांगली पेस्ट याची तयार होते। त्यानंतर जे काही टमाटर आपण भाजून घेतलेले आहेत ते टमाटर पण यामध्ये टाकायचे आणि गरम गरम हे सगळं असल्यामुळे ते बारीक छान वाटून घेता येतात, त्यामुळे गरम गरमच हे सगळं भाजून घ्यायचं। फक्त काळजी घ्यायची की आपल्या डोळ्यामध्ये उडलं नाही पाहिजे। त्यानंतर आता एका कढईमध्ये 2 चम्मच इथं मी तेल टाकलेलं आहे, त्यानंतर अद्रक लसूण टाकलेलं आहे। अद्रक लसूण खमंग होईपर्यंत भाजल्याच्या नंतर याच्यामध्ये 5 ते 7 कढीपत्त्याचे पाने टाकायचे, हवे तर चवीनुसार मीठ, मिरची, हळद टाकायचं आणि जे काही वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आणि ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं। याची रेसिपी तुम्हाला जर इन डिटेल पाहिजे असेल तर याचा लॉंग व्हिडिओ देखील मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। त्यानंतर यामध्ये हवं तेवढं पाणी टाकायचं। इथं मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे, कारण इथे टमाट्याची कढी 4 ते 5 जणांसाठी बनणार होती आणि त्यानंतर छान पळीनं हलवून घ्यायचे। आता ही टमाटरची कढी चपाती, भात आणि भाकरीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता आणि अगदीच जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर ही टमाट्याची कढी एकदम भन्नाट लागते चवीला। तुम्ही एक वेळा माझ्या म्हणण्यानुसार नक्की ट्राय करा, तोंडाची चवच जाणार नाही, एवढी छान ही टमाट्याची कढी बनते। त्यानंतर यामध्ये 1 चम्मच काळा गरम मसाला टाकायचा, आपण घरगुती मसाला जो वापरतो तोच काळा मसाला यामध्ये टाकायचा आहे। जर तुम्हाला काळ्या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल माझ्याकडून तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला तसं सांगू शकता, मी जो काही काळा मसाला बनवते त्याची रेसिपी तुम्हाला मी नक्की शेअर करेन। त्यानंतर पळीनं छान हलवून घ्यायचं, मात्र कढीला छान खदखद अशी 3 मिनटं ते 4 मिनटं उकळी येऊ द्यायची। त्यानंतर वरून कोथिंबीर टाकायची। कोथिंबीर टाकल्याच्या नंतर कढीला चांगला असा रंग येतो, कढी छान दिसते पण। आता तुम्ही बघू शकता कढीला अशी खदखद उकळी आलेली आहे। उकळी आल्याच्या नंतर आपण या कढईला 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचं। झाकून ठेवल्याच्या नंतर कढीला जो काही रंग येणार आहे ना, खरं सांगते चवीला आणि दिसायला एक नंबर ही कढी आहे। कढीच्या तुम्ही नक्कीच प्रेमात पडसाल, एक वेळा खरंच करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये परत येऊन नक्की सांगा कढी कशी झाली। व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।